अवघ्या काही दिवसांवरती आलाय। गुढीपाडव्याच्या निमित्तानं पनीरची मागणी वाढताना दिसते। मात्र त्याच वेळी बनावट पनीर तयार करण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत। नाशिकमध्ये शेकडो किलो बनावट पनीर अन्न औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आलंय। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं नाशिकमध्ये ही मोठी कारवाई केली। 47,800 रुपये किमतीचं 239 किलो बनावट पनीर जप्त करत ते नष्ट करण्यात आलं। नाशिकच्या अंबड इथल्या साई एंटरप्राइजेस या कारखान्यावर छापा टाकत हा बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला। जप्त केलेलं पनीर निळी शाई टाकून नष्ट करण्यात आलं। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विधानसभेतही बनावट पनीरचा मुद्दा जोरदार गाजला होता आणि त्यानंतर आता पनीरचा हा बनावट साठा जप्त करण्यात आल्यानं ग्राहकांनी देखील तुमच्या ताटात बनावट पनीर तर नाही ना याची खातरजमा करावी। कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण तर पनीर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी तेलाचे गोळे दिले जात होते। आता डिपार्टमेंट तात्काळ अधिसूचना काढणार आहे किंवा एक सर्क्युलर काढणार आहे आणि सगळे रेस्टॉरंट्स किंवा सगळे आस्थापना जे पनीरच्या नावाखाली ॲनालॉग चीज विकतात, ॲनालॉग चीज विकणं हे काही इल्लीगल नाही आहे, पण पनीर म्हणून विकणं इल्लीगल आहे। त्यामुळे इथनं पुढे प्रत्येक मेनू कार्डमध्ये त्यांना नमूद करावं लागणार आहे की हे पनीर असेल तर ते ओरिजिनल दुधापासून बनलेल्या पदार्थालाच ते पनीर म्हणू शकतात किंवा त्यांना त्या ठिकाणी ॲनालॉग चीज लिहावं लागेल, म्हणजे ते तेलाचे गोळे आहेत हे सर्वसामान्य ग्राहकाला नक्कीच कळेल। त्याचबरोबर लूज सेल म्हणजे लूज सेल ऑफ पनीर पण अलाउड नाही आहे आणि लूज सेल ऑफ ॲनालॉग चीज हे सुद्धा केंद्राच्या नियमात बसत नाही। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लूज सेल होतोय हा कसा थांबेल किंवा त्यांच्यावरती पहिली प्राधान्याने कारवाई केली जाईल। बातमी आता साताऱ्यात नाही। सातारा जिल्ह्यातील नागाठणे काशिळ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्याची माहिती मिळत असून या वाऱ्यामुळे शेतातील पिकांचं तसंच घरांचं सुद्धा नुकसान झालं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येते। या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुद्धा काही काळ ठप्प झाली होती। आणि गेल्या 2 दिवसांमध्ये पावसाबद्दल हवामान खात्याने इशारा दिलेला होता। त्यानुसार जर आपण पाहिलं तर काल सोलापूर आणि धाराशिवमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी ज्या आहेत ते कोसळलेल्या आहेत आणि आज आपण बघतोय की इथे देखील जोरदार पाऊस झाला। चला मंडळी, आपला महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या घडामोडी त्यावरचे स्पेशल रिपोर्ट हे जाणून घेतले। यानंतर देखील काही महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात आपण बघणार आहोत, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। कुणाल कामरानं शिवसेनेला पुन्हा डिवचलं। शिवसैनिकांनी स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीवर नवं गाणं केलं पोस्ट। कोरटकरवर कोल्हापूर कोर्टाबाहेर 2 शिवप्रेमींकडून हल्ल्याचा प्रयत्न तर आक्षेपार्ह वक्तव्य आणि धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। जयकुमार गोरे प्रकरणी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आरोपीच्या संपर्कात। मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप तर महिलेला न्याय मिळावा म्हणून कॉल केले असतील। सत्य जनतेसमोर यावं रोहित पवारांची मागणी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस। शेवटच्या दिवशीही विरोधी पक्ष नेत्याची निवड होण्याची शक्यता नाहीच। दोन्ही सभागृहात विरोधकांची टीका। तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय। अनिल परब यांच्याकडनं नाव न घेता विधान परिषदेत हल्ला बोल। बाजूला बसलेले उद्धव ठाकरेही गालातल्या गालात हसले। रेस्टॉरंटमध्ये पनीर मिळतंय की चीज ॲनालॉग हे मेनू कार्डवर लिहिणं बंधनकारक करणार। बनावट पनीर संबंधी अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय। अन्नपदार्थात वारंवार भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुजोरा। विक्रमसिंह पासपुतेंची माहिती। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात खासदार ओमराजे नाईक निंबाळकर अडचणीत। ओमराजे नाईक निंबाळकरांचे आरोपीसोबतचे फोटो व्हायरल। भाजपकडून फोटो सोशल मीडियावर शेअर। महिला बालविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच 15,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र तर 61 महिलांनी स्वतःहून अर्ज घेतले मागे।
60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार दरमहा 12,000 निवृत्ती वेतन. बांधकाम कामगारांसाठी सरकारची महत्त्वाची घोषणा. सांगलीसह मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर कराडसह पाटणमध्येही अवकाळीची हजेरी. वादळी पावसाचा हंगामी पिकांना फटका बसण्याची शक्यता. चला जाणून घेणार आहोत राज्यातल्या दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. बांधकाम कामगारांसाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार आहे. दरमहा 12,000 निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश पुणकरांनी विधानसभेत केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातच एकूण 15,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. तर 61 महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घेतलेत. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे अर्ज अपात्र ठरलेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यामुळे आता खासदार ओमराजे नाईक निंबाळकर ही अडचणीत आलेत. दरम्यान कोणालाही पाठीशी न घालता आरोपींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती ओमराजेंनी केली आहे. अभिनेता सोनू सूदच्या पत्नीच्या कारचा काल रात्री नागपूरमध्ये अपघात झाला. सोनूची पत्नी आणि त्याचे 2 नातेवाईक आणि ड्रायव्हर गाडीत होते. अपघातानंतर एअर बॅग्स उघडल्यानं सुदैवाने मोठी दुखापत झाली नाहीये. सोनू सूदच्या पत्नीवर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.